सुरभी. प्राचार्य प्रशांत पाटील यांचे विचार. आजचा विषय अन्नप्रतिष्ठा. जीवनाचं अध्यात्म समजून घेताना रोजच्या जगण्यातल्या प्रत्येक घटनेचा उहापोह चिंतनाच्या पातळीवर करणं आवश्यक असतं. तेव्हाच दैनंदिन जीवन प्रवाहात अध्यात्म उतरू शकतं. योग्यायोग्यतेचा निवाडा करून सुयोग्य मार्गावरून चालणं आणि आपल्यासह इतरांनाही त्या मार्गावरून घेऊन जाणं जमायला हवं. याची सुरुवात आपल्यापासून करून मग ते इतरांना शिकवलं तर ते आचरणशील होतं. अलीकडं लग्न किंवा इतर उत्सवादी कार्यक्रमामध्ये अन्न टाकू नये असं सांगितलं जातं. जेवताना अन्न टाकायचं नसतंच. तो सुसंस्कृत जगण्याचा अविभाज्य भाग आहे. पण तरीही भाराभर वाढून घेणं आणि नुसतीच चव चाखून ते टाकून देणं असा तऱ्हेवाईकपणा आजकाल वाढतोय. आपलं तत्वज्ञान तर अन्नप्राशनाविषयी खूप खोलवर जाऊन बोलतं. अन्नाची निंदा करू नये आणि ते टाकूही नये असं साक्षात उपनिषदांनी नोंदवून ठेवलेलं आहे. त्याचं पालन मात्र होत नाही. बाहेरचा मोठा कार्यक्रम तर जाऊ द्या, पण घरात सुद्धा खूप अन्न वाया जातं. त्याचा विचार व्हायला पाहिजे. रोज हजारो भुकेल्यांचं पोट भरेल एवढं अन्न राज्यात वाया जात असेल. ते जर आपण वाचवलं तर अन्नदान श्रेष्ठदान अशी आध्यात्मिक कृती घडेल. तैत्तिरीय उपनिषदाच्या भृगुवल्लीमध्ये 9व्या अनुवाकात म्हटलेल्या श्लोकाचा अर्थ असा आहे: आकाश अन्नाद आहे, त्यातही पृथ्वीप्रमाणेच सगुण अन्न स्थित असतं. त्यामुळं अन्नवास होणं हे ब्रह्मवर्चस्वा इतकं मोठं होणं आहे. याच्यावरून रोजच्या भोजनातल्या अध्यात्माची आपल्याला कल्पना येते. इंग्रजीत एक म्हण आहे की मनी सेव्ड इज मनी अर्न्ड. याचा अर्थ पैसा वाचवणं हे पैसा कमावण्यासारखंच असतं. याचाच संदर्भ घेऊन आपण अन्न या घटकाकडे पाहिलं पाहिजे. अन्नाचा काटकसरीनं वापर करणं हे अन्न निर्माण करण्यासारखंच आहे. आपल्या घासातला एक घास भुकेल्याला ठेवणं याला मनाची उदात्तता लागते. अतिथी आणि अभ्यागताची गरज लक्षात घेऊन त्याला अन्न देणं हे मानव्याच्या दृष्टीनं परमभाग्य आहे. नव्या युगात बुफे डिनर असतं. मुळात लागेल तेवढं घेण्यासाठी बुफेची व्यवस्था असते. मात्र माणसं बुफेमध्ये भाराभर वाढून घेतात. तेवढं लागणार नसतंच, मग टाकून देतात. पंक्तीत सुद्धा वाढपे पुन्हा येतील की नाही या भावनेनं 2 ऐवजी 4 पुऱ्या घेतल्या जातात आणि मग अन्न वाया जातं. असं होऊ नये म्हणून स्वतःच पुढाकार घेणं श्रेयस्कर आहे. आपल्या रूढीप्रमाणे अन्न संस्कार केला जातो. 16 संस्कारांपैकी हा एक महत्त्वाचा संस्कार आहे. पण अलीकडच्या काळात या संस्काराचं आपण संस्कृतीत झालेलं परिवर्तन मोडीत काढलंय. एक विकृती म्हणून ही आपली अन्न संस्काराची परंपरा पुढे येते. असं होणं प्रासंगिक घातकपणाचंच नव्हे तर नव्या पिढीला बिघडवणार आहे. आपण नव्यांच्या ओंजळीत जी संस्कार शिदोरी देतो तीच शिदोरी घेऊन ते पुढे जात असतात. त्यांच्या मन आणि बुद्धीचा विकास देखील त्याच्यावरच होत असतो आणि आपणच जर बेफिकिरीनं जगत राहिलो वागत राहिलो तर त्यांच्यावर तरी संस्कार होणार कसा? त्यामुळं वस्तुस्थिती लक्षात घेऊन वागलं पाहिजे. जेवण झाल्यानंतर अन्नदाता सुखी भव असं म्हणण्याची एक रीत आहे.
त्यातून अन्न देणारा आणि घेणारा दोघांचेही संस्कार दिसून येतात. जिभेला असलेलं वळण जेव्हा मनाला लागतं आणि त्यावर हुकूम मेंदू काम करतो, तेव्हाच विवेकी आचरण घडत असतं. यासाठी अन्नप्रतिष्ठा जपणं ही कुण्या एकट्याची नव्हे, तर राष्ट्रातल्या प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. अन्नप्रतिष्ठा. आत्ताच आपण प्राचार्य प्रशांत पाटील यांचे विचार ऐकलेत. संवादध्वनी 9511859939. निवेदक दत्ता सरदेशमुख. 8329730186.